नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे, खालीलपैकी मराठीमधले पहिले वृत्तपत्र कोणते आहे? खालीलपैकी मराठीमधले पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दर्पण हे मराठीमधले पहिले वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्य ठराव संमत करण्यात आला होता? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लाहोर या ठिकाणी संपूर्ण स्वराज्य ठराव संमत करण्यात आला होता. तर हे अधिवेशन 1929 मध्ये भरले होते. पुढचा आपण गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने कोणता घटक असतो? गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने कोणता घटक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने मिथेन हा घटक असतो. पुढचा आपण पाहू. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कुणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कुणाकडून केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लहान मेंदू यांच्याकडून शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य केले जाते. पुढचा आपण पाहू. फळे पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणता वायू उपयोग केला जातो? फळे पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग प्रामुख्याने केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इथिलीन यांचा तो उपयोग प्रामुख्याने केला जातो. प्रश्न क्रमांक 8 सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व हे सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली आपले निर्माण होते. प्रश्न क्रमांक 9 हुंडा विरोधी कायदा कोणत्या वर्षी संमत झाला होता? हुंडा विरोधी कायदा कोणत्या वर्षी संमत झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1961 मध्ये हुंडा विरोधी कायदा हा संमत झाला होता. प्रश्न क्रमांक 10 नव्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्याचे अधिकार कुणास आहेत? नव्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्याचे अधिकार खालीलपैकी कुणास असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा त्यांना ते अधिकार असतात. प्रश्न क्रमांक 11 आप या राजकीय पक्षाची निवडणूक चिन्ह कोणते आहे? आप म्हणजे आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाची निवडणूक चिन्ह कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 झाडू हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 12 भारतामध्ये भरणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विज्ञान भवन कोठे आहे? तर भारतामध्ये विज्ञान भवन हे कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विज्ञान भवन हे नवी दिल्ली या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13 भारताची जास्तीत जास्त भूसीमा कोणत्या देशाशी संलग्न आहे? भारताची जास्तीत जास्त भूसीमा ही कोणत्या देशाशी संलग्न आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट ही बोर्ड ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आनंद या ठिकाणी ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 15 भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? भारतामधील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 शुद्ध लेखन दृष्ट्या खालीलपैकी अचूक शब्द आपला ओळखायचा आहे. शुद्ध लेखन दृष्ट्या खालीलपैकी आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अचूक शब्द होईल ऑप्शन क्रमांक 2 कुसुम या ठिकाणी अचूक शब्द होईल. प्रश्न क्रमांक 17 गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? गणेश हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वर संधी यांचे ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 18 अण्णा हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे? अण्णा हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अण्णा हा शब्द कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे.
प्रश्न क्रमांक 21 आपल्या या ठिकाणी मन पूर्ण करायचे आहे. तर टिंब टिंब पहावे बांधून लग्न पहावे करून, तर या ठिकाणी कोणता शब्द येईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 घर पहावे बांधून लग्न पहावे करून, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 षष्ठी विभक्तीचे प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहेत? षष्ठी विभक्तीचे प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चाचेचे हे षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी आपल्याला ओळखायची आहे. खालीलपैकी आपल्याला या ठिकाणी विजातीय स्वराची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी विजातीय स्वराची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 23 भाषेमध्ये जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना टिंब टिंब असे म्हणतात. भाषेमध्ये जे मूळ शब्द असतात त्यांना टिंब टिंब असे म्हणतात. तर त्यांना ऑप्शन क्रमांक 3 त्यांना सिद्ध शब्द असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी आपल्याला ध्वनिदर्शक शब्द ओळखायचे आहे. तर या ठिकाणी घोड्याचे टिंब टिंब होईल, तर घोड्यांचे या ठिकाणी काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 घोड्यांचे खिंकाळणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालील शब्दामुळे आपल्याला एकवचनी शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दामुळे आपल्याला एकवचनी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी एकवचनी शब्द होईल ऑप्शन क्रमांक 1 झरा या ठिकाणी एकवचनी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 26 आपल्याला या ठिकाणी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संगीत या ठिकाणी अशुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 27 वाक्यप्रचाराला या ठिकाणी आपला अर्थ ओळखायचा आहे. तर वाक्यप्रचार आहे बाळकडू पाजणे, तर आपल्या या ठिकाणी करेक्ट अर्थ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बालमनावर संस्कार करणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 समूहदर्शक शब्द ओळखा. तर आपल्या या ठिकाणी समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. तर किल्ल्यांचा पुढीलपैकी समूहदर्शक शब्द कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 किल्ल्यांचा झोपका या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात? स्वतःशीच केलेल्या भाषणाला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 त्या स्वगत असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 30 ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सर्वांचा विचार घ्यावा पण स्वतःला योग्य वाटेल तेच करावे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तर आपल्याला या ठिकाणी 24, 56, 78 मध्ये 5 ची स्थानिक किंमत आपल्याला सांगायची आहे. 2,45,678 मधील 5 ची स्थानिक किंमत आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगायचं. या ठिकाणी आपल्याला 5 ची स्थानिक किंमत सांगायची आहे. प्रश्न क्रमांक 23 घरोघरी मातीच्या चुली या समानार्थी आपला मन ओळखायचे आहे. घरोघरी मातीच्याच चुली या म्हणीचे आपला समानार्थी मन ओळखायचे आहे. तर या ठिकाणी समानार्थी मन होईल ऑप्शन क्रमांक 4 पळसाला पाणी 3 या ठिकाणी करेक्ट समानार्थी मन होईल. प्रश्न क्रमांक 24 शुद्धलेखन दृष्ट्या आपला अचूक शब्द ओळखायचा आहे. शुद्धलेखन दृष्ट्या आपला या ठिकाणी अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चिरंजीव या ठिकाणी करेक्ट शुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 25 रीती वर्तमान काळातील क्रियापद आपल्याला ओळखायचे आहे. या ठिकाणी आपल्याला रीती वर्तमान काळामधील क्रियापद ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चालत असे या ठिकाणी करेक्ट रीतीवर वर्तमान काळातील क्रियापद होईल. प्रश्न क्रमांक 26 खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात? खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास पुढीलपैकी काय म्हणतात? तर त्यास ऑप्शन क्रमांक 4 ओष्ठ्य वर्ण असे त्यास म्हणतात. प्रश्न क्रमांक 27 जिवंत असेपर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. जिवंत असेपर्यंत या शब्दसमूहासाठी आपला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अजन्म या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महान राष्ट्र महाराष्ट्र या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. महान राष्ट्र महाराष्ट्र या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्मधारय समास या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 29, रामूचा पतंग उडाला. अधोरेखित शब्दाला विभक्ती ओळखायची आहे. रामूचा पतंग उडाला, तर आपला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती होईल ऑप्शन क्रमांक 3 षष्टी या ठिकाणी करेक्ट विभक्ती होईल. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेमधून आलेला आहे? खालीलपैकी कोणता शब्द हा इंग्रजी भाषेमधून आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पार्सल हा शब्द इंग्रजी भाषेमधून आलेला आहे. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 11, ग्रामपंचायतीच्या सदस्याची निवड कोणामार्फत केली जाते? ग्रामपंचायतीच्या सदस्याची निवड ही कोणामार्फत केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गावातील मतदार या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, हरिश्चंद्रगड हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हरिश्चंद्रगड हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 13, श्रीहरिकोटा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? श्रीहरिकोटा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हे ठिकाण आंध्र प्रदेश या राज्यामधील हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 14, गोवर हा रोग कशापासून होतो? गोवर हा रोग कशापासून होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोवर हा रोग विषाणूपासून होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रश्न क्रमांक 16, मुलांनी आंबे खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. मुलांनी आंबे खाल्ले, तर आपल्या या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यातील प्रयोग होईल ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग या वाक्यामधील करेक्ट प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 17, जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो या अर्थाची पुढीलपैकी आपल्याला म्हण ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हजीर तो वजीर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, इमारतीचा दगड घडवणारा या शब्दसमूहासाठी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. इमारतीचा दगड घडवणारा, तर आपल्याला शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पाथरवट या ठिकाणी करेक्ट शब्द होईल. प्रश्न क्रमांक 19, केवळ दुसऱ्यांच्या नावाने खडी फोडत राहिल्याने यश येत नाही या अर्थाला वाक्यप्रचार ओळखायचा आहे. केवळ दुसऱ्यांच्या नावाने खडी फोडत राहिल्याने यश येत नाही या अर्थाने आपला वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर याचा वाक्यप्रचार होईल ऑप्शन क्रमांक 4 दोष देणे या ठिकाणी करेक्ट वाक्यप्रचार होईल. प्रश्न क्रमांक 20, तालीम या शब्दाला सामान्य रूप ओळखायचे आहे. तालीम या शब्दाचे आपल्याला सामान्य रूप ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तालीमी या ठिकाणी करेक्ट सामान्य रूप होईल. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 16, समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर समानार्थी आपल्याला या ठिकाणी वीजचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वीजचा समानार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक 2 चपला या ठिकाणी वीजचा समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 17, आपल्याला या ठिकाणी देशी शब्द ओळखायचा आहे. देशी शब्द, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लुगडे या ठिकाणी देशी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 18, जवळची अथवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर केला जातो? जवळची अथवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दर्शक सर्वनाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, ध्वनिदर्शक शब्द ओळखा. गायीचे पुढीलपैकी काय होईल? तर गायीचे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हंबरणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, वाक्यप्रचार आपल्याला अर्थ सांगायचा आहे. वाट लावणे, तर आपल्याला या ठिकाणी करेक्ट अर्थ सांगायचा आहे वाट लावणे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाश करणे या ठिकाणी करेक्ट अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 21, समानार्थी आपल्याला शब्द ओळखायचा आहे. सरिता, तर आपल्याला सरिताचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नदी या ठिकाणी करेक्ट समानार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 22, मराठीमध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? मराठीमध्ये एकूण विभक्तीचे किती प्रकार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मराठीचे एकूण विभक्तीचे एकूण 7 प्रकार आहेत.
प्रश्न क्रमांक 23 एकवचनी आपला शब्द ओळखायचा आहे. एकवचनी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बाण या ठिकाणी एकवचनी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 24 पुढीलपैकी शब्दसमूहाबद्दल आपला योग्य शब्द निवडायचा आहे. अनेक अनेक गोष्टींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा त्याला काय म्हणतात? अनेक गोष्टींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजेच पुढीलपैकी काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अष्टावधानी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अधोरेखित शब्द आपला लिंग ओळखायचे आहे. तर श्रावण महिन्यामध्ये महिला पोथ्या वाचतात. आपल्याला तर शब्द आपला लिंग ओळखायचे आहे. श्रावण महिन्यामध्ये महिला पोथ्या वाचतात. तर आपल्याला या ठिकाणी पोथ्या या शब्दाचे आपला लिंग ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्त्रीलिंग या ठिकाणी करेक्ट लिंग होईल. प्रश्न क्रमांक 28 खालील शब्दांमधून एकवचन शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दामधून आपला एकवचन शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी एकवचन शब्द होईल ऑप्शन क्रमांक 1 झरा या ठिकाणी करेक्ट एकवचनी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 5 ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला होता? ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जमीनदारी आणि रयतवारी या पद्धतीचा त्यांनी अवलंब केला होता. प्रश्न क्रमांक 6 इंग्लंडचे पंतप्रधान टिंबरटिंब यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला होता. तर जातीय निवाडा हा कोणत्या पंतप्रधानांनी जाहीर केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 1932 मध्ये त्यांनी जातीय निवाडा हा जाहीर केला होता. प्रश्न क्रमांक 7 भारताच्या ग्रेट निकोबार बेटामधील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? भारताच्या ग्रेट निकोबार बेटामधील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा पॉइंट हे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. प्रश्न क्रमांक 8 भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते? भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण कोणी स्वीकारले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी यांनी भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिलेला आहे? खालीलपैकी कोणता ग्रंथ हा पंडित रमाबाई यांनी तो लिहिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी स्त्री धर्मनीती या ठिकाणी त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईट खनिजाचे सर्वात जास्त उत्पादन होते? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईट खनिजाचे सर्वात जास्त उत्पादन होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बॉक्साईटचे उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 11 हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्याच्या पलीकडे स्थित पर्वत श्रृंखलेला काय म्हणतात? हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्याच्या पलीकडे स्थित पर्वत श्रृंखलेला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी त्यांना ट्रान्स हिमालय असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 12 जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध सचिव असतात. प्रश्न क्रमांक 13 व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुडदूस हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? खालीलपैकी कोणती नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. प्रश्न क्रमांक 15 थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरतात? थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरतात? तर त्यामध्ये पारा हा धातू वापरला जातो. प्रश्न क्रमांक 16 अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर नेल्सन मंडेला यांनी ते लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 17 भारताचे संविधान कोणत्या दिवशी अंमलात आलेले आहे? भारताचे संविधान
कोणत्या दिवशी अंमलात आलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान हे अंमलात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 पुणे करार खालीलपैकी कोणत्या 2 नेत्यादरम्यान घडून आला होता? पुणे करार. तर पुणे करार तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार हा घडून आला होता. प्रश्न क्रमांक 19 घरगुती गॅस म्हणजे LPG मध्ये प्रमुख घटक कोणते असतात? घरगुती गॅस म्हणजे LPG मध्ये पुढीलपैकी कोणते घटक प्रमुख असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आयसोब्युटेन आणि ब्युटेन हे घटक LPG मध्ये प्रमुख घटक असतात. आयसोब्युटेन व ब्युटेन हे LPG मधील मुख्य घटक आहेत. प्रश्न क्रमांक 20 विषमज्वर म्हणजे टायफॉइड कोणत्या आजारामुळे बरा होतो? विषमज्वर म्हणजे टायफॉइड हा आजार कोणत्या औषधामुळे बरा होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोमायसेटिन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कोरोना आजार हा कशामुळे होतो? कोरोना हा आजार कशामुळे होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोरोना हा आजार विषाणू यामुळे तो होणारा आजार आहे. प्रश्न क्रमांक 22 रक्त गोठवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? रक्त गोठवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 के जीवनसत्वाची ती आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 23 राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 28 फेब्रुवारीला जागतिक विज्ञान दिवस असतो. प्रश्न क्रमांक 24 नाग हे क्षेपणास्त्र टिंबटिंब यांच्या विरोधामध्ये काम करते. नाग हे क्षेपणास्त्र टिंबटिंब यांच्या विरोधामध्ये काम करते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी रणगाडा विरोधी ते काम करते. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 25 नियंत्रक व महालेखापाल यांची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते? नियंत्रक व महालेखापाल यांची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती यांच्याकडून ती नियुक्ती करण्यात येते. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 30 गुलामगिरी जगण्यासाठी पिंजरा आहे. अधोरेखित शब्द आपल्याला जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द गुलामगिरी आहे. तर आपला गुलामगिरी या शब्द आपल्याला जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक नाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मराठी वर्णमालेमध्ये ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? मराठी वर्णमालेमध्ये ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाप्राण या प्रकारचा तो वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 32 दोन वर्ण एकापुढे एक आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला पुढीलपैकी काय म्हणतात? दोन वर्ण एकापुढे एक आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रक्रियेला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 त्या संधी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 33 समर्थाचा या शब्दाला विभक्ती ओळखायची आहे. समर्थाचा आपल्या या ठिकाणी शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 षष्ठी या ठिकाणी करेक्ट विभक्ती होईल. प्रश्न क्रमांक 34 बहुयुगी समासाचे आपल्याला उदाहरण ओळखायचे आहे. बहुयुगी या समासाचे आपल्याला या ठिकाणी समासाचे उदाहरण आपल्याला ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नीलकंठ या ठिकाणी बहुयुगी समासाचे उदाहरण होईल. प्रश्न क्रमांक 35 पुढील वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे. तर वाक्य आहे सर्वांनी शांत बसावे. तर आपल्या या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अकर्मक भावे या ठिकाणी करेक्ट प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 36 आता पाऊस थांबवा हे कोणत्या क्रियापदाचे उदाहरण आहे? आता पाऊस थांबवा हे कोणत्या प्रकारच्या क्रियापदाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी क्रियापदाचे हे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 37 आंबा हे कोणते नाम आहे? आंबा हे पुढीलपैकी कोणते नाम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंबा हे सामान्य नाम या प्रकारचे ते नाम आहे. प्रश्न क्रमांक 39 राम लक्ष्मण हे टिंबटिंब या समासाचे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. राम लक्ष्मण. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इतरेतर द्वंद्व समास या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता दीर्घ स्वर नाही? खालीलपैकी कोणता दीर्घ स्वर नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ई या ठिकाणी दीर्घ स्वर नाही. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे? खालीलपैकी
कोणते सामान्य नाम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुलगी या ठिकाणी सामान्य नाम होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखायचे आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त, इ आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय होतील. प्रश्न क्रमांक 43 जो, जी, जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? जो, जी, जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संबंधी या प्रकारची ती सर्वनामे आहेत. प्रश्न क्रमांक 16 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चित्रपट या क्षेत्राशी संबंधित पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 17 भूकंपाची तीव्रता मोजण्याचे परिणाम पुढीलपैकी कोणते आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिस्मोग्राफ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात? प्लास्टर ऑफ पॅरिस, तर प्लास्टर ऑफ पॅरिस या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिप्सम पासून प्लास्टर ऑफ पॅरिस हे मिळवतात. प्रश्न क्रमांक 19 देशामधले पहिले मातीचे धरण कोणते आहे? देशामधले पहिले मातीचे धरण कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गंगापूर हे पहिले मातीचे धरण आहे. प्रश्न क्रमांक 20 भारताचे राष्ट्रपिता असे कोणाला म्हणतात? तर भारताचे राष्ट्रपिता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21 बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मिथेन हा बायोगॅसमधील प्रमुख घटक आहे. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रामध्ये पंचायत राज केव्हापासून अंमलात आलेले आहे? महाराष्ट्रामध्ये पंचायत राज केव्हापासून अंमलात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1962 पासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज अंमलात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 23 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य गव्हर्नर कोण आहेत? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य गव्हर्नर पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शक्तिकांत दास हे सध्या RBIचे मुख्य गव्हर्नर आहेत. प्रश्न क्रमांक 24 चंद्राचा किती टक्के भाग पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो? चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग हा पृथ्वीवरून दिसू शकतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 59% या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो? नोबेल पुरस्कार, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 10 डिसेंबरला हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 27 राजा राणी या शब्दामध्ये 2 पदामधील वापरलेले चिन्ह कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संयोग चिन्ह या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 श्रावण या शब्दापासून तयार होणारे विशेषण कोणते आहे? श्रावण या शब्दापासून तयार होणारे विशेषण पुढीलपैकी कोणते आहे? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचे आहे.